आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। मंडलिक गटाचा कोल्हापूरमध्ये मेळावा, उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। कोल्हापूरची जागा बदलेल असं मला वाटत नाही, मुख्यमंत्री शिंदे मंडलिक यांची समजूत काढतील। धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया, तर कोल्हापूरमध्ये बंड होणार नाही असाही विश्वास। रासपाच्या महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट। सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो, पुन्हा भेट घेणार, भेटीनंतर माध्यमांची बोलणार, जानकरांची माहिती। सदाभाऊ खोत यांच्याकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मागणी। रयत क्रांती संघटना महायुतीसोबत आम्हाला जागा सोडावी, आमची गाव पातळीवर पकड, खोत यांचा दावा। अजित पवार गटाचे बजरंग सोनावणे लवकरच शरद पवारांना भेटण्याची शक्यता। शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंना आव्हान देणार अशी चर्चा। एमआयएम राज्यामध्ये लोकसभेच्या 6 जागा लढणार। औरंगाबाद, धुळे, नांदेड, मुंबई आणि विदर्भातील 2 मतदारसंघात उमेदवार देणार। इम्तियाज जलील यांची माहिती। लोकांची जनभावना आहे की लोकसभा लढवली पाहिजे। आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया, लोकांकडे यंत्रणा असते, मला यंत्रणा आत्ता कळायला लागली असं म्हणत सुजय विखेंचं नाव न घेता टीका। अजित पवार माझ्या राजकीय कारकिर्दीला धक्का लागू देणार नाहीत। अजित पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर निलेश लंके यांची प्रतिक्रिया। फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार। महायुतीचं जागा वाटप जवळपास 80% पूर्ण। उर्वरित जागांवर चर्चेसाठी फडणवीस आणि अजित पवार अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार।